नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्राचे प्रश्न. चला तर करूया सुरुवात. प्रश्न पहिला, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ॲडम स्मिथ. भारत. प्रश्न दुसरा, भारतात बँकरेस बँक असे कोणत्या बँकेस म्हटले जाते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? पानझडी वृक्षाची वने. प्रश्न चौथा, जागतिकीकरण म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेची जोडणी होय. प्रश्न पाचवा, व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या कोणत्या मूल्यातील फरक होय? मौद्रिक. प्रश्न सहावा, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोणता केंद्रबिंदू असतो? मानव. प्रश्न सातवा, भारतातील कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? केरळ. प्रश्न आठवा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC ची स्थापना कधी झाली? 1 सप्टेंबर 1956. प्रश्न नववा, गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? कोळंबी उत्पादन. प्रश्न दहावा, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? जॉन मथाई. प्रश्न 11वा, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? चौथ्या पंचवार्षिक योजनेत. प्रश्न 12वा, भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? अल्बानिया देशात झाला 26 ऑगस्ट 1910 रोजी. प्रश्न 13वा, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर MS स्वामीनाथन. प्रश्न 14वा, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. प्रश्न 15वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? 27 डिसेंबर 1945. प्रश्न 16वा, रस्ते हे टिंबटिंब वाहतुकीचे साधन आहे, पारंपरिक. प्रश्न 17वा, ED म्हणजे काय? इन्फोर्समेंट डायरेक्टरेट. प्रश्न 18वा, भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी केवढी असते? अमर्यादित. प्रश्न 19वा, नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982. प्रश्न 20, हरित लेखाप्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार करणे होय? प्रदूषण व पर्यावरणाची हानी. प्रश्न 21वा, मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? बँक दर. प्रश्न 22वा, मालथसच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण कोणता उपाय आहे? नैसर्गिक प्रतिबंध. प्रश्न 23वा, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी असे म्हणतात? छुपी बेरोजगारी. प्रश्न 24वा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन कशाद्वारे केले जाते? खाजगी व्यक्तीद्वारे. प्रश्न 25वा, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे कोणती? RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न 26वा, UTI IDBI या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली? 3री पंचवार्षिक योजना. प्रश्न 27वा, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? बॉम्बे योजना. प्रश्न 28वा, बेसल निकष कशाशी संबंधित आहे? बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. प्रश्न 29, क्रिसिल ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? पतदर्जा मापन संस्था. प्रश्न 30, 1970 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आली? मुदलियार समिती. प्रश्न 31, SDR कोणामार्फत प्रचलित केली जाते? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. प्रश्न 32, राजकोषीय तूट म्हणजे काय? सरकारवर ऊर्जा निर्माण करणारी जमा. प्रश्न 33वा, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पंजाब. प्रश्न 34, महागाई संदर्भात कोणते उपकरण पुरवठ्याच्या बाजूचे आहे? साठेबाजी. प्रश्न 35, कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला महारत्न दर्जा नाही? BSNL. प्रश्न 36, फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते? बेरोजगारी दर व चलनवाढ दर यांचे व्यस्त प्रमाण. प्रश्न 37, अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो? ग्राहक. प्रश्न 38, कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? नाबार्ड. प्रश्न 39, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? दादाभाई नौरोजी. प्रश्न 40, भारतीय रिझर्व्ह बँकेचे कोणते कार्य आहे? बँकांची बँक रूपात कार्य करणे. प्रश्न 41, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क. प्रश्न 42, SBI मध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकांमध्ये कोणत्या बँकेचा समावेश नाही? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. प्रश्न 43, ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करते? अनुपूरक अनुदान. प्रश्न 44, रिझर्व्ह बँकेने निवडलेल्या थकबाकीदारांची 20 फुल डिफॉल्टर्स व्याख्या कोणत्या शब्दात केली आहे?
थकीत कर्जाची रक्कम 25 लाख रुपयापेक्षा अधिक असलेले थकबाकीदार. प्रश्न 45. IMF म्हणजे कोणती संस्था आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. प्रश्न 46. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. प्रश्न 47. पिकाच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतं? केंद्रीय कृषी मंत्रालय. प्रश्न 48. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? बँकस. प्रश्न 49. विमा हा दोन पक्षातील काय आहे? करार. प्रश्न 50. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? घटते. प्रश्न 51. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? उदारीकरण. प्रश्न 52. देशात जन्मदर व बालमृत्यूदर याचे प्रमाण ठरविताना कोणत्या व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते? प्रति हजारी. प्रश्न 53. अनुसूचित बेकारी म्हणजे कोणती बेकारी होय? खुली बेकारी. प्रश्न नंबर 54. जर कोणाला शेअर बाजारात उलाढाल करावयाची झाल्यास त्या व्यक्तीचे कोणते खाते असायला हवे? डीमॅट खाते. प्रश्न 55. भारतात कोणत्या क्षेत्रात छुपे बेरोजगारीचे दर्शन घडते? कृषी क्षेत्रात. प्रश्न 56. रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉण्ड्सवर रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजास कोणती संज्ञा आहे? रेपो दर. प्रश्न नंबर 57. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव होय. प्रश्न 58. GST वस्तू व सेवा कर हा काय आहे? अप्रत्यक्ष कर. प्रश्न 59. भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे? नियोजन आयोग. प्रश्न नंबर 60. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. प्रश्न 61. भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाचे नामनिर्देशन कराल? अरुंधती भट्टाचार्य. प्रश्न 62. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? जपान. प्रश्न नंबर 63. जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? WTO. प्रश्न 64. सेन्सेक्स काय आहे? शेअर बाजार निर्देशांक. प्रश्न नंबर 65. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? अन्नधान्य उत्पादन. प्रश्न 66. बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न 67. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे कोणते क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते? सेवा क्षेत्र. प्रश्न 68. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू. प्रश्न 69. युनोच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही? जपान. प्रश्न नंबर 70. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. प्रश्न 71. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे? महात्मा फुले जन आरोग्य योजना. प्रश्न नंबर 72. भारतीय पूर्ण रुपया परिवर्तन या पद्धती कधी स्वीकारण्यात आली? 8 फेब्रुवारी 1994. प्रश्न 73. संयुक्त राष्ट्रसंघाची सनद किती कलमाची आहे? 111. प्रश्न 74. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? पिवळ्या रंगाची. प्रश्न 75. कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? क्रेडिट कार्ड. प्रश्न 76. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? रुपयाची किंमत कमी करणे. प्रश्न 77. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते? आंतरराष्ट्रीय विकास संस्था. प्रश्न 78. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? आर्य चाणक्य. प्रश्न 79. विशेष उच्च अधिकार SDRS सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. प्रश्न 80. जगातील सर्वात मोठी बँक कोणती? इंडस्ट्रियल बँक ऑफ चीन. प्रश्न 81. भारतातील सर्वात मोठी बँक सर्वात अधिक शाखा असणारी बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न 82. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? ICICI बँक. प्रश्न 83. भारतातील सर्वाधिक शाखा असणारी विदेशी बँक कोणती? स्टँडर्ड चार्टर्ड बँक. प्रश्न 84. भारतात पूर्णवेळ शाखा सुरू करणारी रशियाची पहिली बँक कोणती? VTB बँक. प्रश्न 85. स्टेट बँक ऑफ इंडियामधील रिझर्व्ह बँकेचा केंद्र सरकारने विकत घेतलेला भाग किती टक्के आहे? 59.7%. प्रश्न 86. भारतात मोबाईल फोनद्वारे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देणारी पहिली बँक कोणती? स्टँडर्ड चार्टर्ड बँक. प्रश्न 87. भारतातील पहिली व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड सुरू करणारी कंपनी कोणती? HDFC बँक व रिलायन्स कम्युनिकेशन. प्रश्न 88. भारतातील 100% बँकिंग झालेला पहिला जिल्हा कोणता? पलक्कड, केरळ. प्रश्न 89. भारतातील पहिली बायोमेट्रिक ATM केंद्र कोठे आहे? छपरवाल, मध्य प्रदेश.
पंजाब नॅशनल बँकेचे. प्रश्न 90. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समिती कोणती? एम. नरसिंह समिती, 1997. प्रश्न 91. भारतात बँकांचे नियंत्रण करण्यासाठी कायदा कोणता? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949. प्रश्न 92. फिरती एटीएम सेवा पुरवणारी भारतातील पहिली बँक कोणती? ICICI बँक. प्रश्न 93. भारतीयांनी सुरू केलेली पहिली बँक कोणती? अवध कमर्शियल बँक, 1881. प्रश्न 94. क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक कोणती? सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 1980. प्रश्न नंबर 95. भारतातील पहिली भूविकास बँकेची स्थापना कधी झाली? 1883. प्रश्न नंबर 96. भारतातील सहकारी तत्त्वावरील पहिली भूविकास बँक कोणती? झांग, पंजाब, स्थापना इसवी सन 1920. प्रश्न 97. महाराष्ट्र राज्य सहकारी भूविकास बँकेची निर्मिती कधी झाली? 1959 साली. प्रश्न 98. भारतातील पहिला म्युच्युअल फंड कोणता? UTI. प्रश्न 99. स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण पूर्वीचे नाव काय? इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, 1955. प्रश्न 100. बँकांसाठी मराठी प्रतिशब्द कोणता? अधिकोष. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.